रोज बाजार भाजी मार्केटचा 13वा वर्धापन दिन सोहळा स्वयंसहाय्यता महिला मंडळातर्फे गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। स्वयंसहाय्यता महिला मंडळाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये प्रवीण मोहकर प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा म्युझिकल यंग स्टार यांच्या वतीने मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांची लावणी आणि नृत्याचा अनोखा कार्यक्रम सादर झाला। या सोहळ्याला भाजपचे जिल्हा नितीन पाटील, चारुशिला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, डॉक्टर सुरेखा मोहकर, सारिका भगत, नीता माळी, रुचिता लोंढे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, उपाध्यक्ष केदार भगत, प्रीतम म्हात्रे, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, अंजली इनामदार, कविता ठाकूर, सपना पाटील, सुजाता ठाकूर, पत्रकार संजय कदम, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष हिमेश बहिरा, कृपेश कांडपे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आपल्याला पुनर्निर्माण करावं आणि चांगल्या प्रकारचं मार्केट इथं असावं, जेणेकरून येथे पनवेलच्या बाहेरचा गिराईक हा सुद्धा येईल। यासाठी अशा प्रकारचं नियोजन असलेलं अशा प्रकारचं मार्केट हे उभं करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने इथे पुढाकार घेतला। आर्किटेक्ट रुचिता समेळ यांनी सुद्धा या अशा प्रकारच्या डिझाईनवरती चांगल्या प्रकारे त्यांनी लक्ष दिलं आणि अशा प्रकारचं मार्केट होऊ शकेल अशी सांगता आपल्याला एक आत्मविश्वास आहे। म्हणूनच आपण या मार्केटचं आपण काम काढलं, परंतु आपलं सर्व काही तयार होऊन टेंडर होऊन तरी पण आपल्याला योग्य जागा या भेटू शकल्या नाही। गुढे हॉस्पिटलच्या येथील जी जागा आहे, बीएड कॉलेजची जागा, सुरुवातीला त्याच्यासाठी प्रयत्न होता, आणखी इतर जागांसाठी प्रयत्न होता, परंतु आपल्याला आतापर्यंत भेटू शकलं नाही। तर मग यामध्ये आपलं आता पुन्हा एकदा आपण प्रयत्न दोन प्रकारमध्ये आपण करायचं असं आपण ठरवत आहोत आहे, त्याची दुरुस्ती करावी आणि मग जेव्हा मार्केट होईल तेव्हा मार्केट होईल। परंतु असं घाईघाईमध्ये आपल्याला विकास करायचा नाही आहे। जो दुसरा मग सांगता जी तात्पुरती व्यवस्था आहे त्या इथं व्हावी, कारण जो दुसरा आपण एक सांगितला होता पटोदा हॉस्पिटलच्या समोरचा तो एक खाजगी प्लॉट आहे आणि तो कोर्टामध्ये आहे। आज कोर्टात आहे, उद्या असेल नसेल, परंतु तो खाजगी प्लॉट आहे। आपल्याला जर या इथे बीएड कॉलेजचा प्लॉट, कारण बीएड कॉलेज हे तो प्लॉट सध्या वापरत नाहीये, परंतु आपल्याला तर मग काही काळासाठी आपल्याला तो भेटू शकला तर ह्यासाठी आपण प्रयत्न ठेवणार आहोत। परंतु तो प्रयत्न पूर्ण होईल तेव्हा होईल। या इथे मात्र आहे त्या मार्केटची आपल्याला सुव्यवस्था करायची आहे, चांगल्या प्रकारे आपल्याला बनवायचं आहे, जेणेकरून आपला व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालू राहील। यासाठी या इथं आपण प्रयत्न करत राहणार आहोत। या मार्केटला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी महानगरपालिका ही बांधील आहे आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं काम हे आपलं आहे। तुम्हाला एक सांगतो बघा, जसं कोविड आपण बघितलं, शांत भारत बघितलं ना, त्यानंतर आपण कसे दिवस काढतोय, स्वतःच्या मेहनतीवर सगळं करत आलोय। फक्त एक लक्षात ठेवा, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही म्हण लक्षात ठेवायची। कधी कोणाचा धंदा जास्त होईल, कोणाचा कमी होईल हे चालत राहणार, त्याच्यात कधीच काही कमी आपण समजायचं नाही। फक्त आपण चांगली सेवा देण्याचं काम हे आपण नेहमी इथून पुढे करायचं आहे। परमेश्वर आपल्याला काही कमी करणार नाही हे देखील लक्षात ठेवा, कारण तुम्ही सगळ्या मेहनती आहात। कोणाचे म्हणजे बचत गट असतील, महिला मंडळ असतील, याच्यात काम करणाऱ्या तुम्ही भगिनी आहात, तर तुम्ही लक्षात ठेवा कधीही काही अडचण आलीच, येणार नाही, परंतु आलीच तर या प्रीतम म्हात्रेला हाक मारा, तुमच्या सोबत असेल हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो।